निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान अवघ्या 4 दिवसांवरती येऊन ठेपलंय। महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात 7 तारखेला मतदान पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। अमित शहा रत्नागिरी आणि सांगलीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि सांगलीत संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शहा आज प्रचार सभा घेणार आहेत। रत्नागिरीमध्ये नारायण राणेंसाठी तर सांगलीच्या विटा शहरात संजय काका पाटलांसाठी दुपारी अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे। दरम्यान आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून संजय काका पाटील आज त्यांचा अर्ज देखील दाखल करणार आहेत। महायुतीच्या सर्व 48 जागांचे चित्र अखेर स्पष्ट झाले आणि भाजपने पालघरमधील उमेदवार जाहीर केला। पालघरमधून हेमंत विष्णू सावरा यांच्या नावाची घोषणा झाली आहे। विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाला असून सावरा हे भाजपचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांच्या विरोधात भाजपचे हेमंत सावरा अशी ही लढत असणार आहे। महायुतीचे उमेदवार रायगडमधले सुनील तटकरे यांच्या प्रचाराच्या सभेत बोलत असताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र डागलंय। उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांचीच बेईमानी केली, गद्दारी केली। आधी बाळासाहेबांबाबत वाईट बोलणाऱ्या अंधारेताई आता निष्ठावंत झाल्या आहेत आणि मग आम्ही गद्दार कसे काय, असा संतप्त सवाल रामदास कदम यांनी विचारलाय। तर अनंत गीतेंना विदेशात जाण्याचा वेगळाच छंद आहे असं म्हणत कदम यांनी अनंत गीतेंवरती खालच्या पातळीवरती टीका केली। मगेपर्यंत जनतेची सेवा करेन, मगेपर्यंत भगवा सोडणार नाही, मगेपर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार सोडणार नाही। हा उद्धव ठाकरे त्यांच्या बापाशी बेईमान झाला, वडिलांच्या विचाराशी बेईमान झाला, वडिलांच्या विचाराशी गद्दारी केली। रामदास कदम भगव्याशी गद्दारी कदापि करणार नाही। आणि ज्यांनी या तीनबत्ती नाक्यावरती भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला तो तुमच्यासाठी आज निष्ठावंत झाला आणि रामदास कदम गद्दार झाला काय? कोणती आमची अंधारेताई? तिनं बाळासाहेबांच्या वरती इतकी ताई ती बोलली, आमची इतकी वाईट बोलली, हिंदूंच्या देवतावरती इतकी वाईट बोलली, ती अंधारे तुमच्या आज निष्ठावंत झाली काय आणि आम्ही गद्दार झालो काय? म्हणे रामदासभाई आनंद गीते इथं नसतात। आनंद गीते हे परदेशामध्ये एक एक देश पिंजून काढतात। ते त्यांना छंद आहे, त्यांना छंद आहे। कधी अमेरिकेला, कधी लंडनला, कधी इंग्लंडला, कधी अमेरिकेला, कधी तुमच्या इटलीमध्ये, कधी जर्मनीमध्ये, कधी स्वित्झर्लंडला, कधी सिंगापूरला, कधी दुबईला। म्हणे आउट ऑफ इंडिया असतात ते। एक बाहेर गेल्यानंतर हाफ पॅन्ट घालतात आणि एक डोक्यामध्ये कॅप घालतात, कोण ओळखू नये म्हणून। हे काल मला सगळं कळलं। सगळं भयानक आहे, हे सगळं भयानक आहे बांधव। तर आमदार योगेश कदम यांनी देखील उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली। विरोधक तुमच्याकडे येतील, घड्याळाला मतदान करू नका असं सांगतील, मात्र ठाकरे कुटुंब जर काँग्रेसच्या पंजाला मतदान करणार असेल तर रायगड मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरेंसाठी शिवसैनिकांनी घड्याळाला का मतदान करू नये असा सवाल योगेश कदम यांनी उपस्थित केला। आता विरोधक येतील, तुम्हाला सांगतील अरे तुम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा घड्याळाला मतदान करणार का, असा प्रश्न तुमच्या गावामध्ये येऊन मुद्दामून शिवसैनिकांना भडकवायचा प्रयत्न करतील। त्यांना एकच प्रश्न विचारा, तुमचे नेते उद्धव ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघामध्ये राहत आहेत, मातोश्री ज्या मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत। ठाकरे कुटुंब पहिल्यांदा पंजाला मतदान करणार आहे, आम्ही घड्याला मतदान का करू नये हा प्रश्न आपण त्यांना विचारा, हा प्रश्न आपण त्यांना विचारा। मातोश्री आजपर्यंत धनुष्यबाणा मतदान करत होती ना, मग आज मातोश्री ठाकरे कुटुंब, वंदना बाळासाहेबांचं संपूर्ण कुटुंब पंजाला मतदान करणार आहे। कोणाला? पंजाला, काँग्रेसला मतदान करणार आहे। सहन होऊ शकतं? उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे, मात्र त्याआधीच तानाजी सावंतांनी ओमराजे निंबाळकरांना कार्टूनच्या माध्यमातून डिवचलंय। तेरणा कारखान्यातील भंगार चोर असा उल्लेख करत तानाजी सावंतांनी निंबाळकरांवरती बॅनरच्या माध्यमातून हल्ला चढवलाय। तर सोशल मीडियावर देखील आपल्या पेजवरून तानाजी सावंतांनी हे कार्टून व्हायरल केलंय। गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये चांगलं शाब्दिक युद्ध रंगलंय। अशातच तानाजी सावंतांनी उद्धव ठाकरेंच्या सभेआधी आज पुन्हा एकदा निंबाळकरांना डिवचलंय।
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखेंवरती कांद्याच्या मुद्द्यावरून टीका केली होती। यावरून विखेंनी लंकेंचा समाचार घेतलाय। 4.5 वर्षांपासून सत्ताधारी आमदार असताना कांद्याच्या प्रश्नावरती तुम्ही काय केलं असा सवाल विखेंनी केला। तर लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देण्यापेक्षा कांद्याच्या प्रश्नावरती आणि दुधाच्या प्रश्नावर तुम्ही राजीनामा दिला असता तर तुमचा सत्कार केला असता असा खोचक टोला सुजय विखेंनी लगावला। कांद्या प्रश्नावर तुम्ही आमच्यावर आरोप करतात। अहो 4.5 वर्ष तुम्ही पण सत्ताधारी आमदार होतात की काय केलं कांद्याच्या प्रश्नावर? का नाही लढले तुम्ही? का तुम्ही आज फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देतात? आम्ही तुमचा सत्कार केला असता की तुम्ही म्हटले असते जर कांद्याचा भाव वाढला नाही तर मी राजीनामा देतो। हा राजीनामा 3 वर्ष अगोदर का नाही दिला? दुधाच्या प्रश्नावर राजीनामा का नाही दिला? हा फक्त आणि फक्त एक सहानुभूती आणि चित्र रंगवायचा प्रयत्न केला जातोय। बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडून सध्या जोरदार प्रचार केला जातोय। दरम्यान प्रचार सभेत बोलत असताना पंकजा मुंडेंनी दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली। लोकांची काळजी घेण्यासाठी मी राज्यात असले पाहिजे, मात्र मला वर पाठवलं जाते, पण मी तिथूनही तुमची काळजी घेईन असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केलं। दरम्यान तुम्हाला 3.5 खासदार येणारा पक्ष हवा आहे की 350 खासदार येणारा हवा आहे हे तुम्हीच ठरवा असं म्हणत पंकजा मुंडेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला। मी जेव्हा मंत्री झाले मी पहिल्याच वर्षी 350 बस स्टॉप बनवले। लोकांना बसायला बारीक काळजी घेतली ना, ते लोक उन्हात बघून जीव तुटायचा माझ। अरे कुणी माणूस कष्टकरी सावलीला तर बसल, एवढी बारीक काळजी मी घेतली। खरं तर मी इथंच पाहिजे ही काळजी घेण्यासाठी, पण बघू आता मला वर पाठवायले दिल्लीमध्ये, तिथून काळजी घेईन मी तुमची, लांबून तुमची काळजी घेईन। मोबाईलचं टावर कसं खूप उंच असतं लांब, पण बरोबर कनेक्शन आपल्या मोबाईलला येते की नाही, तसं माझं तुमचं कनेक्शन कधीच तुटणार नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज जळगाव दौऱ्यावरती आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज चोपडा, भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये जाहीर प्रचार सभा घेणार आहेत। एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर या बालेकिल्ल्यात पवारांची आज सभा होणार असून तिथे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यातील मतदान झाले। देशभरात आणखी 5 टप्प्यात मतदान होणं बाकी आहे। सत्ताधारी असोत की विरोधक हे सर्वच जण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसतायत। त्यातच आता एका जाहिरातीवरून वातावरण तापलंय। ठाकरे गटानं एक जाहिरात प्रसिद्ध केली, त्यामध्ये महिला अत्याचारासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आला। मात्र ही जाहिरात आणि जाहिरातीमधील कलाकारावरती भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला। ठाकरे गटानं जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर केल्याचा आरोप वाघ यांनी केला। त्यांच्या या आरोपांना ठाकरे गटानं देखील प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे गटाच्या या जाहिरातीवरून आता रणकंदन सुरू होण्याची शक्यता आहे। जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। हा फोटो तुम्ही पाहू शकता। हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत। आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाहीत, कदाचित चित्राबाई पॉर्न फिल्म जास्त बघत असतील त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल, परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही घाईघाईने व्यक्त होणार असाल तर आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या। आपल्या पक्षामध्ये प्रज्वल रेवन्ना, किरीट सोमय्या किंवा नवनीत राणा किंवा कंगना राणावत किंवा मनोज तिवारी किंवा अनेक किंवा जारकिहोळी किंवा अनेक अशी नावं आहेत, म्हणजे मी लिस्ट काढली तर फार मोठी होईल ती लिस्ट। या सगळ्या लोकांच्या बद्दलची भूमिका काय आहे ही भूमिका एकदा ठरवा। ज्या पद्धतीमध्ये तिने आरोप केले ते आरोप सत्य आहेत आणि त्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी देखील आम्ही इलेक्शन कमिशनकडे आणि सायबरकडे पाठवलेलं आहे।
मला वाटतं 1 दिवसात त्याची देखील शहानिशा होईल. आणि मला वाटतं की त्यामध्ये त्यांच्या युवराजांना ह्या सगळ्या गोष्टीची सवय आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जो आरोप केला गेला आहे तो नवीन नाही आहे. युवराजांना तर रोजचं ते आहे, संध्याकाळचा रोजचा तो कार्यक्रमच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन नाही आहे. कदाचित त्यांना ते कळलं नसेल, ते 1 दिवसात त्यांना कळून जाईल. हजारों की संख्या के में 2500 से ज्यादा वीडियो क्लिप्स मिले हैं. उसी आदमी के उस क्लिप से मिले हैं जो हासन की लड़ाई भारतीय जनता पार्टी के साथ लड़ रहा है. उसी आदमी के वीडियो फोन से मिले हैं जिसको इन लोग फरार करने का काम किया है. वो फ्रांस में मजे ले रहा है और आप हमसे प्रश्न पूछ रहे हैं. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहूयात, मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊ.